नाही, त्याची प्रमुख कारणं गद्दारी, घरभेदीपणा एकदा झाला ना की विषय संपतो. अजित पवारांनी या शहराला म्हणजे फारच जीवापाड प्रेम केलेलं आहे. त्यांनी त्यांच्या काळामध्ये या शहरामध्ये सगळे प्रकल्प आणले, पाण्याच्या प्रश्नापासून या शहराचे रस्त्यापासून पूल, उड्डाण पूल, ते विजनरी आहेत. त्यांनी शहरावर भरपूर प्रेम केलं, कार्यकर्त्यांना हे केलं. जी राजकीय पदं द्यायला पाहिजे होतं ना, आपले जे कार्यकर्ते आहेत त्यांना मोठं करायचं काम त्यांनी नेत्यांनी केलं पाहिजे, ते केलं नाही. त्याचा परिणाम असा की भाजपने तेच हेरलं आणि त्यांच्यातला एक एक मोहरा घेऊन त्याला पुढं न्यायला सुरुवात केली. त्यांना लक्षात आलं, अरे आपल्याला इथं आपण स्वयंभू झालोत आता, अजित पवारांना विचारायची गरज नाही. देवेंद्र फडणवीस सांगतात तुम्ही तुमचे निर्णय घ्या. त्याच्यामुळं महेश लांडगे, लक्ष्मण जगताप ही स्ट्रॉंग का झाले, ते महापौर नियुक्त करायला लागले, ते स्टँडिंग चेअरमन नियुक्त करायला लागले. ते देवेंद्र फडणवीसांना विचारत नव्हते. इथं तसं पूर्वी नव्हतं. आणि अजित पवारांचा पराभव होण्यामध्ये त्यांचे जे 30-40 लोक सरळ भाजपमध्ये गेले होते त्यांना सोडून. कारण त्यांना दिसायला लागलं ना, केंद्रात मोदी आहेत, राज्यात देवेंद्र फडणवीस आहेत. शेवटी काय होतं, जिकडं वारा वाहतो तिकडं तो सत्तेच्या बरोबर जायचं, हे शरद पवारांचं समीकरण आहे. तुम्हाला विकास करायचा असेल ना, सत्तेची कास धरून चाला. मग त्यांनी तेच केलं, वेगळं काय केलं. त्याच्यामुळं भाजपची सत्ता आली, पण आता ती परत घ्यायची होती. नंतर मावळमध्ये अजित पवारांच्या मुलाचा पराभव झाला, पार्थ पवारचा. त्याचंही कारण तसंच आहे की ते काय म्हटले, आम्ही शरद पवारांनी या शहराला, पिंपरी चिंचवड शहराने शरद पवारांना साथ दिली, अजित पवारांना खांद्यावरती घेतलं, अजित पवारांना कित्येकदा इथं फार मोठी साथ दिली. आता परत ठीक आहे बुवा, इथपर्यंत ठीक आहे, तुम्ही परत आता तुमच्या मुलाला आणून बसवणार, उद्या तुम्ही म्हणा तुमच्या नातवाला आणून बसवा, हे कितपर्यंत. शेवटी ते मनात येतोच ना तो भाव की आपली मानसिक गुलामगिरी किती दिवस सहन करायची. मग शेवटी ह्या लोकांचा स्वाभिमान जागा झाला आणि त्यातून हे सगळं परिवर्तन घडलं. आणि ते साहजिक आहे.